श्रीराम समर्थ. एका फळ विक्रेत्याच्या इथे थांबले होते आणि त्याला विचारलं की काय आहे द्राक्षांचा भाव. तेव्हा त्यांनी सांगितलं की 100 रुपये किलो. आणि जवळच सुटी द्राक्ष ठेवलेली होती आणि त्यांनी सांगितलं की ही कशी दिली, तर ह्याचा भाव आहे हा 60 रुपये किलो. आता साहजिकच त्याला विचारलं असं का. अहो, त्यांनी सांगितलं की दोन्ही द्राक्षे एकाच बागेतली आहेत, दोन्ही गोड आहेत, चांगलीच आहेत, पण एक आहेत ती घडात आहेत, म्हणजे एक संघ असल्यामुळे त्याचा भाव 100 आहे आणि जी घडातून सुटून पडलेली आहेत त्यांचा भाव 60 रुपये आहे. जोपर्यंत आपण एक संघ आहोत ना, तोपर्यंत आपली किंमत ही उच्चतम असते. ज्या क्षणी आपण संघातून विलग होऊन एकटे होतो तेव्हा आपली किंमत खूप खाली आलेली असते. म्हणूनच कुटुंबात, नातेवाईकांमध्ये, संघामध्ये राहण्यासाठी मनुष्याची धडपड चालू असते. एकटा मनुष्य फार काम करू शकत नाही, त्यासाठी संघाचीच गरज असते. अमेरिकेत एकदा विवेकानंद आपल्या भाषणात म्हणाले की आज मी एकीच्या प्रेमात पडलो. तर सगळी सभा अवाक झाली आणि विचार करू लागली, अशी कोण नशीबवान युवती आहे की जिच्या प्रेमामध्ये हा राजबिंडा योगी पडला आहे. तेव्हा विवेकानंद हसून म्हणाले की मी जिच्या प्रेमात पडलो आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे संघटना, टीम. विवेकानंदांनी देखील संघभावनेचे महत्त्व पटवून दिले आहे. भगवान बुद्ध देखील असं म्हणतात की संघम शरणम गच्छामी. पानिपतच्या युद्धात अहमद अब्दाली रणनीतीची आखणी करत असताना नदीच्या पलीकडील काठावरती मराठ्यांच्या छावण्या त्याला लक्षात दिसल्या आणि त्यावेळी मराठ्यांच्या छावण्यांमध्ये जागोजागी चुली त्याला पेटलेल्या दिसल्या. मराठ्यांचे सैन्य नेमके किती याची विचारणा त्यांनी गुप्तहेरांकडे केली. तेव्हा त्याने सांगितलं की मराठ्यांचं सैन्य फार काही नाहीये, पण तेथील स्वयंपाकाच्या सैन्यामध्ये स्वयंपाकासाठी स्वतंत्र चुली पेटवल्या जातात. त्यावर चुटकी वाजवून अब्दाली म्हणाला, आता आपण 100% युद्ध जिंकणार, कारण जे सैनिक अन्न शिजवताना सुद्धा एकत्र येत नाहीत ते राष्ट्रासाठी एक दिलाने कसे लढतील. आणि पानिपतचा इतिहास आपल्याला माहिती आहे. म्हणून एकत्र येऊन काम करणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. संघात लोक वेगवेगळ्या विचारांचे असतात म्हणतात. व्यक्ती तितक्या प्रकृती, परंतु त्यांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम, हे कौशल्य हे नेत्याचं असतं. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले होते की सुशिक्षित लोकांना एकत्र आणणे